मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा पेआउट जो आहे तो करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही स्कीम चालू करण्यात आली होती. बट आता कॅश क्रंच सिच्युएशन तयार झालेली आहे आणि जे सी-एम-ओ जो आहे त्यांच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे. मग याच्यावरचं सोल्युशन म्हणून काय केलेलं आहे, की जी लिकर प्राईस जी आहेत ना, म्हणजेच दारूच्या किमती, तर ह्या वाढणार आहेत. कारण एक्साईज ड्युटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वाढवायचं ठरवलेलं आहे. आता याच्यामधील 5 महत्त्वाचे मुद्दे. सगळ्यात महत्त्वाचा याचा रेफरन्स जो आहे, हा इंडियन एक्सप्रेस आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक्स टाइम्स याच्यामधून घेतलेला आहे. 5 मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा काय सांगितला जात आहे, इथं मेन्शन केलेला आहे, की महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी आर्थिक तूट जी आहे ना, ही आर्थिक तूट दूर करण्यासाठी जी IMFL यालाच विदेशी मद्य किंवा विदेशी दारू म्हटली जाते. याच्या उत्पादनाचा खर्च जो आहे, हा 3 पट होता. आता तो 4.5 पट करण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात जर याचा दर बघितला तर 260 प्रति लिटर काय केलं जाईल तर वाढवला जाणार आहे, पहिला मुद्दा. दुसरा, देशी मद्यावरती ड्युटी म्हणजेच देशी दारू जी राहते ना, त्याच्यावरती ड्युटी जी आहे ना, ही ₹205 पर लिटर केली जाणार आहे, दुसरा. तिसरा मुद्दा काय सांगण्यात आलेला आहे, की धान्याच्या आधारावरती जी लिकर तयार केली जाते महाराष्ट्रामधली, महाराष्ट्र निर्मित लिकर असं म्हणण्यात आलं आहे, MML. तर ह्याची एक नवीन श्रेणी जी आहे ना, ही नवीन श्रेणी तयार करण्यात आलेली आहे आणि त्याची नवीन नोंदणी करणं काय तर आवश्यक आहे. चौथा मुद्दा, 180 ml जी बाटलीची किंमत असेल रिटेलमधली, देशीचे ₹80 असेल. त्याचबरोबर MML म्हणजे महाराष्ट्र निर्माण लिकर असेल त्याचे ₹148 आणि IMFL जे इंडियन मेड फॉरेन लिकर जे असेल त्यांची 205 असेल. प्रीमियम विदेशी असेल तर ₹360 काय असणार आहे तर प्रति लिटर असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय होणार आहे, की 14,000 कोटी अतिरिक्त महसूल जो आहे ना, हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याच्यातून मिळणार आहे. आता एका साईडला चांगली गोष्ट म्हणू शकतो, की लिकरवरती अशा प्रकारचे जर रेट वाढवले, तर त्याचा बेनिफिट जो आहे ना, त्याच्यातून जो होणारा रेव्हेन्यू जो आहे, तो रेव्हेन्यू या महिलांच्यासाठी डिस्ट्रिब्यूट केला जाऊ शकतो. म्हणजेच महिलांच्या या लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जाऊ शकतो. ओके. तर अशा प्रकारे एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून जो कॅश क्रंच सिच्युएशन जो आहे ना, कॅश क्रंच सिच्युएशन ती काय केली जाणार तर इलिमिनेट केली जाणार आहे. अशा ज्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.